हॅलो फ्रेंड्स, एम सायन्स अकॅडमी मॅथ्स अँड फिजिक्स या चॅनल अंतर्गत मी सौरभ खाजुने परत एकदा तुम्हाला भेटायला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मॅथ्सचा इम्प्लिसिट फंक्शनचा सेकंड पार्ट. याआधी इम्प्लिसिट फंक्शन म्हणजे काय ते एकदा परत मी तुम्हाला रिवाइज करून देतो. जसं आपल्या सर्वांना माहीत आहे की इम्प्लिसिट फंक्शनच्या आधी पहिल्यांदा आपल्याला एक्सप्लिसिट फंक्शन माहीत पाहिजे. सो व्हॉट इज एक्सप्लिसिट फंक्शन? When there is some relationship between y and x, it means if the one variable y is expressed in another variable x, so the relationship between y and x, it is called as the explicit functions. यावरचे काही न्यूमेरिकल्स मी लास्ट पार्ट मध्ये घेतले, पण इम्प्लिसिट फंक्शन्स मी माझ्या भाषेमध्ये सांगतो. जेव्हा y आणि x मध्ये काहीच रिलेशन नसते, मग हे कसं समजेल? जेव्हा सगळे y एका साइडला होत नाही, सगळे y असणारे फंक्शन्स आणि सगळे x असणारे फंक्शन एका साइडला होत नाही, राईट, तेव्हा त्याला आपण इम्प्लिसिट फंक्शन असं म्हणतो. याला ओळखण्याकरिता मी एकदम इझी टेक्निक तुम्हाला सांगितली की दिलेल्या न्यूमेरिकल्स मध्ये इक्वल्स टू साइन असतं. याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना आपण डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह घेणार, सगळे dy बाय dx च्या टर्म्स आपण एका साइडला घेणार, त्यातून dy बाय dx कॉमन काढणार आणि नंतर आपण त्याला सॉल्व्ह करणार. दुसरी महत्त्वाची टेक्निक्स जे आपण प्रूव्ह दॅट्स वर आज आपण काम करणार आहोत. काय इंटरेस्टिंग प्रूव्ह दॅट्स न्यूमेरिकल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. फर्स्ट न्यूमेरिकल की जसं तुम्ही करू शकता, द न्यूमेरिकल इज if x raised to the power m, if x raised to the power m into y raised to the power m is equals to x plus y raised to the power m plus n is equals to x plus y raised to the power m plus n. okay, equals to sign तुमच्या लक्षात आलेलं असेल. then prove that dy by dx is equals to y by x असं आपल्याला प्रूव्ह करायचं. अगदी सोपं. ओळखण्यासाठी इक्वल्स टू साइन म्हणजे इम्प्लिसिट फंक्शन्स, सो डायरेक्टली वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह. ओके, पण एक लक्षात तुम्हाला आलं असेल, सिन्स व्हॉट वी नीड टू प्रूव्ह मी इथे लिहितोय मुद्दामून, टू प्रूव्ह आपल्याला प्रूव्ह करायचं आहे dy by dx is equals to y by x. मग dy by dx equals to y by x प्रूव्ह करत असताना पहिल्यांदा आपण काय प्रूव्ह करायचं तिकडे लक्ष देणार. प्रूफ करायचा आहे y by x म्हणजे याच्यात m n हे नंबर्स आम्हाला नाही पाहिजे. मग आता प्रूफ नुसार आपण काम करत असणार. ओके, जसं तुम्ही क्लास 10 मध्ये ट्रिग्नोमेट्रीचे काही प्रूफ पाहिले, एकाच क्वेश्चन न्यूमेरिकल पासून वेगवेगळे प्रूफ मिळू शकतात, डिपेंड करतं आपण सॉल्व्ह कसं करतो. म्हणून यावर असं लक्षात येते की या dy by dx ला y by x पाहिजे, म्हणजे यामध्ये y आपल्याला x m आणि n आपल्याला नको. मग m आणि n जर आपल्याला पाहिजे नाही, तर जर आपण इथं डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेऊ म्हटलं तर प्रॉडक्ट रूल लागेल. प्रॉडक्ट रूल लागला तर याचा डेरिव्हेटिव्ह हा m कॉन्स्टंट आहे, सो m * x टू द पॉवर m - 1 तो की तिथून निघणार नाही. म्हणजे हे जे m + n आहे हे जोपर्यंत या आन्सर मधून निघणार नाही, जोपर्यंत ते खाली येणार नाही. आणि खाली येण्याकरिता आपण एक महत्त्वाचं फंक्शन शिकलो ज्याला आपण म्हणतो लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन्स. सो सगळ्यात पहिले आपण याच्यावर घेणार टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. त्याचं रिझन लक्षात आलं सर्वांना, कारण हा जोपर्यंत खाली येत नाही तोपर्यंत आपण त्याला यूज करू शकत नाही. सो आय एम डायरेक्टली टेकिंग लॉग. तर बघा आता काय होणार, हा लॉग इनटू वर काम करतो. सो काय ना राईट m log x डायरेक्टली नव्हा, m समोर log x इनटू चा प्लस n log y इज इक्वल्स टू असंच हा m प्लस n समोर होणार आणि इथं राहणार log ऑफ x प्लस y. सर्वांना समजलेलं असेल. लॉग ने इथे आपण काम केलेलं आहे. आता आपण घेणार डेरिव्हेटिव्ह. ओके, नाउ वी आर टेकिंग डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा m कॉन्स्टंट dx ऑफ log x 1 upon x, so I am writing m by x plus n log y 1 upon y, पण y चा मात्र dy by dx equals to बोला m plus n log of x plus y is 1 upon x plus y आणि x चा 1 आणि y चा dy by dx इनटू करू. मग आता आम्ही काय करत असतो सर, तर पहिल्यांदा आपण याला मल्टिप्लाय करूया. तर काय होणार, हा होणार m plus n upon x plus y, याने याला मल्टिप्लाय केलं, प्लस m plus n upon x plus y into dy by dx. सगळे dy by dx एका साइडला आणूया आणि कॉमन काढूया. जर dy by dx आपण कॉमन काढतो तिथून होणार n by y, बरोबर. हा प्लस इकडे आल्यावर मायनस होणार, म्हणून याला लिहितो m plus n upon x plus y, राइट, इक्वल्स टू
इथं उरलेला आहे m प्लस n अपॉन x प्लस y हा इकडे जेव्हा जाईल तेव्हा हा होणार मायनस m अपॉन x. आता आपण काय करणार, आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. सो dy बाय dx इनटू हा इकडे जाणार हा होणार nx प्लस ny यांनी याला मल्टिप्लाय केलं पण मात्र हा मायनस या दोघांना चेंज करणार. सो आय एम रायटिंग मायनस my प्लस मायनस मायनस ny अपॉन काय होणार x प्लस y इनटू y. ओके इक्वल्स बघा इकडे काय होणार mx प्लस nx मायनस हा होणार mx प्लस मायनस मायनस my अपॉन x इनटू x प्लस y. ओके हा x प्लस y आणि हा x प्लस y काय होतो कॅन्सल. मग आता हा प्लस ny मायनस ny पण काय होतो कॅन्सल. असं प्लस mx मायनस mx पण काय होतो कॅन्सल. सो आय एम रायटिंग नाउ dy बाय dx. ओके इथं उरलेला आहे nx मायनस my nx मायनस my अपॉन y इज इक्वल्स टू इथं उरला आहे nx मायनस my nx मायनस my अपॉन x. अगदी इझी. हा nx मायनस my nx मायनस my पूर्ण टर्म कॅन्सल होणार आणि आपल्याला dy बाय dx इज इक्वल्स टू y तिकडे जाईल. सो इट इज y बाय x. बहुत इझी आहे. ओके हा झाला आपला हेन्स प्रूव्ह. न्यूमेरिकल सर्वांना समजलेलं असेल. पहिल्यांदा प्रूव्ह दॅट बघून आपण काम करणार. जसं लक्षात येतं की यामध्ये m आणि n आन्सर मध्ये नाही आहेत तर हे खाली उतरवल्याशिवाय पर्याय नाही. म्हणून पहिल्यांदा लॉग घ्यावा लागेल आणि नंतर आपण याला या पद्धतीने सॉल्व्ह करणार आहोत. ओके चला तसं याच पद्धतीने आता आपण सेकंड न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. जसं आपण सगळेजण तुम्ही पाहू शकत असाल सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. सगळ्यांनी पाहायचं आहे. व्हॉट इज द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे इफ साइन ऑफ px raised to the power m minus q y raised to the power m. If sine of px raised to the power m minus q y raised to the power m upon px raised to the power m plus q y raised to the power m. Okay, I think आपल्याला परत एकदा टर्म बघायचे आहे. sin of px raised to the power m minus q into y raised to the power m upon px raised to the power m plus q into y raised to the power m equals to r. Then show that dy by dx is equals to again y by x. r किती कॉन्स्टंट आहे. सो आपल्याला प्रूफ करायचं आहे. टू प्रूव परत मी इथे लिहितोय टू प्रूव dy by dx is equals to y by x. चला बघूया काय करता येतं. आता या न्यूमेरिकलला परत लक्षात घ्या. या न्यूमेरिकल मध्ये असं लक्षात येतं की आम्हाला परत इथं y by x प्रूफ करायचं आहे. म्हणजे त्यामध्ये r पण नको आहे m पण नको आहे p q sin वगैरे काहीच नको आहे. ओके जर आता आपण डायरेक्ट सर रिलेशन नाहीये सगळ्यात पहिल्यांदा इक्वल्स टू साइन आहे ते इम्प्लिसिट फंक्शन शिवाय पर्याय नाही. पण डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह घेतो म्हटलं तर साइनचा डेरिव्हेटिव्ह cos किती तुम्ही निघणार नाही. आतमधलं फंक्शन त्यामध्ये क्वोशंट रूट खूप हेक्टिक होणार. मग आम्ही इझिली काय करतो तो पहिल्यांदा आन्सर मध्ये r हा कॉन्स्टंट आहे तर हा साइन या साइडला न्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे हा होणार px raised to the power m minus qy raised to the power m upon px raised to the power m plus qy raised to the power m is equals to हा साइन जेव्हा इकडे जाणार तेव्हा तो इन्व्हर्स होणार दॅट इज साइन इन्व्हर्स r. ओके मग आता काय करता येईल सर की या साइन इन्व्हर्स r ला जर विचार करतो म्हटलं तर याचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो बिकॉज r इज कॉन्स्टंट. साइन इन्व्हर्स r हा पूर्ण कॉन्स्टंट आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. r कॉन्स्टंट आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे. पण अजून जर पाहतो म्हटलं तर इथं परत क्वोशंट रूल म्हटला की डिनोमिनेटरचा स्क्वेअर परत हेक्टिक होणार म्हणजे अजून काहीतरी करायचं आहे. सो व्हॉट आय एम डुइंग फर्स्ट लेट साइन इन्व्हर्स r याला आपण एक दुसरा व्हेरिएबल म्हणू फॉर एक्झाम्पल t. तर मी लिहिणार px raised to the power m minus qy raised to the power m upon px raised to the power m plus qy raised to the power m is equals to t. हा पूर्ण टर्म इकडे घेऊ इझीच आहे. सो px raised to the power m minus qy raised to the power m is equals to ह्याला मल्टिप्लाय करेल. सो इट becomes ptx raised to the power m plus qty raised to the power m. ह्या t ने दोघांना मल्टिप्लाय केलं. आता सगळे p एका साइडला आणू. सो जर या सगळ्या p एका साइडला आणल्या
तिथून x raised to the power m कॉमन निघतो. सो आय एम रायटिंग फर्स्ट px raised to the power m minus ptx raised to the power m आणि इकडे लिहितो qty raised to the power m plus qy raised to the power m. मग याच्यातून कोण कोण कॉमन काढता येऊ शकतं? तर याच्यातून जर आपण x raised to the power m कॉमन काढला तर इथे उरणार p इथे राहील p इथे राहील. सो आय एम व्हॉट वी आर डूइंग हियर या x raised to the power m आणि y raised to the power m यालाही आपण एखादं लेटर्स देऊ शकतो. बट बिकॉज ऑफ दॅट x raised to the power m जर आपण इथे कॉमन काढू तर इथे राहणार. सो इफ आय एम टेकिंग px raised to the power m इथे राहणार 1 minus t आणि इथे कोण राहणार? जर या साइडला आपण कोण कॉमन काढतोय बेटा? q कॉमन काढतोय. सो व्हॉट वी हॅव रिमेन हियर इथे राहतो q into y raised to the power m जर मी कॉमन काढतो आहे तर इथे टर्म राहणार आहे दॅट शुड बी t plus 1 इथे राहणार आहे t plus 1. तर आता आपल्याला आन्सर मध्ये सर हाही नको आहे म्हणजे आम्हाला फक्त x आणि y हवा आहे. आमच्या आन्सर मध्ये आपल्याला p पण नको आहे q पण नको आहे. तर हा आपण इरेज कसा करू शकतो तो आपल्यासाठी एक मोठी गोष्ट आहे. तर आपण एक काम करूया या केस मध्ये हा कॉमन काढण्यापेक्षा कारण आम्हाला जो पाहिजे तो कॉमन काढण्याचा प्रयत्न करू. x आम्हाला हवा आहे म्हणून हाच कॉमन काढतो. इथे उरेल p minus p x raised to the power m बरोबर. इथून जर y raised to the power m कॉमन काढला तर इथून उरेल qt plus q हा राहील. म्हणजे याला जर मला लिहायचं आहे तर आपण याला लिहू शकतो x raised to the ही पूर्ण टर्म आपण या साइडला लिहू. तर बघूया काय होणार. सो आय एम रायटिंग x raised to the power m is equals to qt plus q upon p minus p into इथं x raised to power m कॉमन काढलं नाही इथं pt राहणार राईट pt आणि हा होणार मग p minus pt. ओके सर असं का मला तुम्हाला पहिल्यांदा हे सांगायचं आहे आणि इथे कोण होता y raised to the power m कारण मला हे तुम्हाला याच्यासाठी सांगायचं आहे की ही पूर्ण टर्म आता कॉन्स्टंट आहे. p q t पण बघा t कॉन्स्टंट हे सगळे कॉन्स्टंट्स आहेत. याचा बेनिफिट हा होतो राईट आहे ना. आता त्याचा बेनिफिट आपल्याला करून घ्यायचा आहे. चला तर आता आपण काय करू शकतो चला बघूया. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे कारण या पूर्ण याचा डेरिव्हेटिव्ह 0 होतो जर प्रोडक्ट मध्ये नसेल तर सिंगल असेल तर आपण बघू. नाव आय एम रायटिंग याला आपण लिहू शकतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करता येईल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो इट बिकम m into x raised to the power m minus 1 is equals to qt plus q upon याला आपण एखादं नाव देऊ शकलो असतो ऍक्च्युअली. बाजूला मी इथे लिहितोय सिन्स लेट म्हणून लेट qt plus q खूप मोठी टर्म आहे ना. आपण p minus pt याला सपोज आपण s म्हणू. हा होणार s पहिल्यांदा y raised to m चा m into y raised to the power m minus 1 आणि y चा dy by dx असा आपल्याला भेटतो. मग आता आपण इथून पुढे काय करू शकतो सर? आम्हाला तर dy by dx ची टर्म्स पाहिजे आणि आम्हाला हा s पण नको आहे राईट. हा s आपल्याला नको आहे तर आपण यासाठी जर सपोज इन केस जर आपण इतर डेरिव्हेटिव्ह घेतला असता तर काही शक्य असलं असतं का असं आपल्याला शोधायचं आहे. सो y raised to the power m into qt plus q इथून आपण लिहिलं x raised to the power m हा s होता. हा s ला इरेज कसं करता येईल राईट आहे ना. s ला इरेज जर आपल्याला करायचं असेल तर आपण पहिल्यांदा अजून कोणती मेथोडॉलॉजी आपल्याकडे आहे जी आपण इथं वापरू शकतो का ते बघा. तर बघा मग आता पुढे काय होणार इथं आपण लिहू शकतो यावरून आपण dy by dx म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली. m ही दोन्ही साइडचे कॅन्सल होणार तिकडे राहणार x raised to the power m minus 1 is equals to s into y raised to the power m minus 1 into dy by dx and hence what is the dy by dx here? dy by dx ही टर्म घरी जाणार x raised to the power m minus 1 upon s into y raised to the power m minus 1. पण तुम्ही म्हणाल की सर पंचायत झाली अजून कुठून इथून येऊन गेला. जेव्हा आपण s ची व्हॅल्यू इथे ठेवली होती बरोबर आहे की नाही तेव्हा s जर आपण इथे ठेवला तर हा होतो इथे आपण लिहू शकतो x raised to the power m is equals to s into y raised to the power m. म्हणजे s ची व्हॅल्यू आहे x raised to the power m upon याला मी नंबर 1 देतो फॉर एक्झाम्पल. सो व्हाट कॅन बी राइट? सो dy by dx is equals to x raised to the power m minus 1 upon what is s? s is x raised to the power m upon y raised to the power m आणि हा y raised to the power m minus 1. बघा आता पुढे काय लिहू शकतो आपण बघा
हा y raised to the power m वरती जाणार म्हणजे हा hence equals to that should be dy by dx is equals to how to x raised to the power m into x raised to the power minus m. समजलं? कारण इंडसची सबट्रॅक्शन आहे y raised to the power m वर जाणार आणि how to x raised to the power m into y raised to the power m minus y raised to the power minus m. x raised to the power m cancel, y raised to the power m cancel. So dy by dx is equals to y inverse हा वरती गेल्यावर y, x inverse हा खाली आल्यावर x. लक्षात आलं का? So it is the proof here dy by dx is equals to y by x. अतिशय महत्त्वाची सबस्टिट्यूशन आपण इथे दिली जी या न्यूमेरिकल मध्ये आपण इथून सॉल्व्ह केली. तर चला आता आपण याच पद्धतीने आपण थर्ड न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहोत. जसं तुम्ही सगळेजण बघू शकत असाल थर्ड न्यूमेरिकल मध्ये आपल्याला बघा काय करायचं आहे. थर्ड न्यूमेरिकल मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे क्वेश्चन तुम्ही पाहत असाल. द क्वेश्चन इज y is equals to under root tan x plus under root tan x plus under root tan x plus and so on up to infinity. Okay, so what we have given परत मी इथे लिहितो since y is equals to महत्त्वाचा क्वेश्चन आहे बरेचदा विचारलेला आहे under root tan x plus under root tan x plus under root tan x बरोबर प्लस अँड सो ऑन असं कुठपर्यंत आहे अप टू इन्फिनिटी. बरोबर आणि आपल्याला टू प्रूव्ह काय म्हणते बघा सिन्स आय एम रायटिंग हियर सिन्स टू प्रूव्ह आपल्याला करायचं आहे dy by dx is equals to dy by dx जसं तुम्ही पाहत असाल sec square x upon 2y minus 1 sec square x upon 2y minus 1. चला लक्षात घ्या असं लक्षात येतं की सर या प्रूफ कडे पाहायचं पहिले. प्रूफ मध्ये sec square x दिसतोय. कोण दिसतोय बेटा? sec square x. तर आता जर तो sec square x आहे तर sec square हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? इट इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ tan. पण इथं तर अंडर रूट मध्ये tan लटकलेला आहे तर पहिल्यांदा स्क्वेअरिंग करावं लागेल. सो पहिल्यांदा आपण करणार आहोत स्क्वेअरिंग. इफ वी डू स्क्वेअरिंग व्हाट वी गेट y स्क्वेअर इज इक्वल्स टू हाच बाहेर निघेल फक्त कारण हा मोठा अंडर रूट आहे प्लस हा तर पूर्ण ऍज इट इज आहे म्हणून हा y सारखाच काम करतो पूर्ण. अरे हो की नाही? सो आय एम रायटिंग हियर y स्क्वेअर इज इक्वल्स टू tan x plus 1. मग आता आपण डेरिव्हेटिव्ह घेऊया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y स्क्वेअर चा 2y आणि y चा dy by dx. tan x चा sec square x आणि y चा dy by dx. सगळे dy by dx आपण एका साइडला आणूया. इथे उरणार आहे 2y हा इकडे आल्यावर मायनस होणार इज इक्वल्स टू sec square x. म्हणजे हेन्स इथून आपल्याला dy by dx मिळेल अति इझी हा sec square x ॲज इट इज अपॉन 2y minus 1. राइट आहे? म्हणजे ही टर्म आपली खाली आणावं लागेल आणि हेच आपलं प्रूफ आहे. सो कॅन राइट हियर हेन्स प्रूव्ड. ओके तर एकच इथे महत्त्वाची गोष्ट आहे की इथे ही व्हॅल्यू रिपीट होणार म्हणून ह्या झाल्यावर हा पार्ट y आहे यालाही तुम्ही इथून y म्हणू शकता. पण आपण स्क्वेअरिंग का बरं केलं कारण तिथं sec square x आहे. sec square x हा tan x चा डेरिव्हेटिव्ह म्हणून अंडर रूट काढणं पण आवश्यक आहे आणि नंतर आपण याला या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. हे सगळे न्यूमेरिकल्स तुम्हाला आजच्या या पार्टमध्ये व्यवस्थित समजलेले असतील. लगेच मी तुमच्यासाठी नेक्स्ट पार्ट घेऊन येणार त्यामध्ये असेच काही इंटरेस्टिंग न्यूमेरिकल्स आपण इम्प्लिसिट फंक्शन्सचे पाहणार आहोत. थँक्यू सो मच.